Welcome students. Before this, we have learnt the construction, working and principle of electric motor. यापूर्वी आपण इलेक्ट्रिक मोटारचं प्रिन्सिपल त्याचबरोबर त्या मोटारीचं कन्स्ट्रक्शन रचना कशी आहे आणि ती इलेक्ट्रिक मोटार जी आहे त्याचं वर्किंग कसं चालतं याचा अभ्यास केला होता. आज आपल्याला त्याच्या पुढील भाग शिकायचा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? हा भाग आज आपल्याला पुढे शिकायचा आहे. सुरुवातीलाच त्यांनी सांगितलंय, "We have seen in the previous section that if we keep an electric conductor in a magnetic field such that the direction of current flowing through the conductor is perpendicular to the direction of magnetic field, then a force is exerted on the conductor." इलेक्ट्रिक मोटारमध्ये काय केलं होतं आपण? हर्शो मॅग्नेटचे जे 2 पोल आहेत, नॉर्थ पोल आणि साउथ पोल याच्यामध्ये एक रेक्टँग्युलर कॉपर वायरची फ्रेम प्लेस केली होती आणि तिचे 2 टोके बॅटरीला जोडली होती. म्हणजेच त्या रेक्टँग्युलर रूपमधून करंट फ्लो झाला आणि मॅग्नेटिक फील्डच्या 2 जे पोल आहेत, नॉर्थ आणि साउथ पोल त्याच्यामध्ये ती करंट कॅरिंग कंडक्टरची लूप आपण ठेवली होती. तेव्हा काय झालं? तर त्या लूपवर म्हणजेच कंडक्टरवर फोर्स अप्लाय केला. काय सांगितलं? इलेक्ट्रिक मोटारमध्ये मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही होती. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन नॉर्थ पोलकडून साउथ पोलकडे आणि करंटची डायरेक्शन ही होती. आणि ह्या 2 डायरेक्शन्स एकमेकींना परपेंडिक्युलर होत्या. बरोबर? या कंडक्टरमधून म्हणजे ए-बी-सी-डी कॉइलमधून म्हणजेच लूपमधून करंट फ्लो होत होता. आणि तो जो कंडक्टर आहे, ए-बी ही जी वायर आहे, त्या वायरमधून करंट फ्लो होतोय. तो कंडक्टर त्याच्यामधून फ्लो होणाऱ्या करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन ही एकमेकांना कशी होती? परपेंडिक्युलर. ही करंटची डायरेक्शन आहे आणि ही मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन. हे एकमेकांना परपेंडिक्युलर होते. तेव्हा हा जो कंडक्टर आहे ए-बी याच्यावरती फोर्स अप्लाय केला. म्हणजे ए-बी हा आर्म खाली गेला आणि सी-डी हा आर्म वरती आला. म्हणजेच ह्या ए-बी कंडक्टरवर फोर्स अप्लाय केला. हे काय आहे? इलेक्ट्रिक मोटारचं प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल, तत्व. कोणत्या तत्वानुसार इलेक्ट्रिक मोटारचं वर्किंग होतं? काय सांगाल तुम्ही? इफ द करंट कॅरिंग कंडक्टर is placed between strong magnetic field, then force is applied on the conductor. पुन्हा एकदा सांगतो, if the current carrying conductor is placed in strong magnetic field, then force is applied on this conductor. This is the principle of electric motor. आणि यामध्ये होतं काय? तर करंटची डायरेक्शन आणि मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन एकमेकांना परपेंडिक्युलर होती. बरोबर? तेच आत्ता आपण बघितलं. त्यांनी सांगितलंय आपल्याला. पुन्हा एकदा वाचू आपण. We have seen in the previous section that if we keep an electric conductor in magnetic field such that direction of current flowing through the conductor is perpendicular to the direction of magnetic field, then force is exerted on the conductor. बरोबर? ठीक. त्यानंतर पुढे सांगितलंय त्यांनी, बिकॉज ऑफ धिस द कंडक्टर मूव्स. कंडक्टरवर फोर्स अप्लाय केला जातो. बट इफ एन इलेक्ट्रिक कंडक्टर इज मूव्हिंग इन मॅग्नेटिक फील्ड,
or magnetic field around a stationary conductor is changing, what will happen? आता काय सांगितलंय तुम्हाला त्यांनी? जर अशा प्रकारे एक रेक्टँग्युलर लूप आहे. तिचे 2 टर्मिनल्स जे आहेत, ही 2 टर्मिनल्स ही बॅटरीला जोडायची नाहीत. मग ही जी लूप आहे, ही काय करायची? फिरवायची. म्हणजे ही लूप अशा प्रकारे रोटेट करायची. तर कशाने रोटेट करायची? तर ती विंड मिलमध्ये ज्याप्रमाणे वाऱ्यानं फिरवली जाते. त्याचबरोबर हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये उंचावरून पाणी त्या पात्यांवरती पडतं आणि त्या पात्यामुळे तो ॲक्सिस फिरतो. हां, अशा प्रकारे ही जी लूप आहे, ही मूव्हिंग ठेवायची म्हणजे फिरवायची कशाने तरी आणि इकडे नेहमीप्रमाणे स्ट्राँग मॅग्नेटिक फील्ड दोन्ही बाजूला आहेच. नॉर्थ आणि साउथ पोल. बरोबर. फक्त याला हे जी लूप आहे, ह्याला इलेक्ट्रिक करंट बॅटरीने द्यायचा नाही. तर मग काय होईल? असा प्रश्न त्यांनी विचारलाय. पुन्हा एकदा. इफ an electric conductor is moving in magnetic field or the magnetic field around a stationary conductor is changing म्हणजेच हा जो कंडक्टर आहे किंवा ही जी लूप आहे, ती लूप काय करायची? फिरती ठेवायची मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा ही जी लूप आहे, ती लूप स्टेशनरी ठेवायची. लूप नाही फिरवायची. मग तर हे जे मॅग्नेट आहेत, त्याचं मॅग्नेटिक फील्ड काय करायचं? चेंज करायचं. कमी किंवा जास्त करायचं. मॅग्नेट त्या लूपच्या जवळ न्यायचा, लांब न्यायचा. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड काय होतं? चेंज होतं. लक्षात आलं? 2 गोष्टी. नंबर 1 काय? कॉइल इज केप्ट स्टेशनरी अँड मॅग्नेटिक फील्ड इज चेंज्ड. पहिल्यांदा काय करायचं? कॉइल स्टेशनरी ठेवायची आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचं. एक झालं. आणि दुसरं काय सांगितलंय? ऑर मॅग्नेट स्टेशनरी ठेवायचा म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवायचं. आणि ही जी लूप आहे आतमध्ये, ही जी लूप आहे, ती लूप काय करायची? फिरवायची. मूव्हिंग मोशनमध्ये आणायची. तर ह्या 2 टर्मिनलमध्ये करंट फ्लो ह्या 2 टर्मिनलमध्ये मधून इलेक्ट्रिक करंट तयार होईल का? किंवा काय होईल? असं तुम्हाला विचारलंय. तर ते आपण बघूया पुढे. पुढे सांगितलंय. ठीक आहे. In order to find out an answer of this question, research was done by the great scientist Michael Faraday. पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. 2 गोष्टी काय सांगितल्या? पहिली गोष्ट काय सांगितली? द कंडक्टर नाही. 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या. बट इफ an electric conductor is moving in magnetic field, कंडक्टर मूव्हिंग ठेवायचा आणि मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट ठेवायचं तिथंच. नॉर्थ आणि साऊथ पोल तिथंच आणि कंडक्टर मूव्हिंग ठेवायचा किंवा ऑर द मॅग्नेटिक फील्ड अराउंड ए स्टेशनरी कंडक्टर इज चेंजिंग. म्हणजे कंडक्टर किंवा ती लूप जी आहे ती लूप स्टेशनरी ठेवायची आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचं आणि व्हॉट विल हॅपन असं म्हटलंय. तर ह्या संदर्भात त्याचा आन्सर काय मिळेल? मग असं केलं तर काय होईल? तर या संदर्भात एक शास्त्रज्ञ आहेत मायकेल फॅराडे आणि त्यांनी काय केलं? यावरती रिसर्च केलं आणि रिसर्च करून त्यांनी काय सांगितलं? In year 1831, Faraday showed that the electric current can be produced in a conductor with the help of moving magnet. लक्षात आलं? पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला. काय करायचं? हे दाखवू आपण स्ट्रॉंग मॅग्नेट, हर्षू मॅग्नेट, नॉर्थ पोल, साऊथ पोल आणि याच्यामधून एक रेक्टँग्युलर लूप ABCD.
पहिला ऑप्शन काय सांगितलाय त्याने? तुम्ही काय करा? पहिला पर्याय सांगितलाय त्यांनी, "द कॉइल इज रोटेटिंग विथ स्टेशनरी मॅग्नेट." मॅग्नेट स्टेशनरी आणि कॉइल रोटेट करायची. कशाने तरी रोटेट करायची. हां, एक झालं आणि दुसरं काय सांगितलंय? कॉइल किंवा ही लूप स्टेशनरी ठेवायची आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते चेंज करायचं. तर व्हॉट विल हॅपन? तर इथं या 2 टर्मिनलमध्ये इलेक्ट्रिक करंट तयार होतो. बरोबर. हे सर्वप्रथम कुणी सांगितलं? मायकेल फॅराडे यांनी रिसर्च करून हे सिद्ध केलं. लक्षात आलंय? ठीक. पुढे जाऊ आपण. आणि मग पुढे आपल्याला शिकायचं आहे गॅल्व्हॅनोमीटर. गॅल्व्हॅनोमीटर हा एक डिव्हाइस आहे आणि हा कशासाठी याचं जे प्रिन्सिपल आहे, ते प्रिन्सिपल कुणासारखं आहे? इलेक्ट्रिक मोटारसारखं आहे. सुरुवातीलाच त्यांनी सांगितलंय, "गॅल्व्हॅनोमीटर is a sensitive device which works on the same principle as that of electric motor, and the principle of electric motor which we have studied earlier." इलेक्ट्रिक मोटारचं प्रिन्सिपल आपण यापूर्वी शिकलेलो आहे. त्याच प्रिन्सिपलनुसार या गॅल्व्हॅनोमीटरचं चित्रामध्ये गॅल्व्हॅनोमीटर दिसतो. या गॅल्व्हॅनोमीटरचं वर्किंग चालतं. आता मला सांगा इलेक्ट्रिक मोटारचं प्रिन्सिपल काय? तर तेच प्रिन्सिपल इलेक्ट्रिक मोटारचं व्हेन करंट कॅरिंग कंडक्टर इज केप्ट इन मॅग्नेटिक फील्ड, then force is applied on that conductor. Current carrying conductor is placed in magnetic field. करंट फ्लो होत असलेला कंडक्टर जर मॅग्नेटिक फील्डमध्ये ठेवला, तर त्या कंडक्टरवर फोर्स अप्लाय केला जातो. म्हणजेच तो ए-बी आर्म खाली जातो. बरोबर आणि सी-डी आर्म वरती येतो. फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल्स. हे काय आहे? इलेक्ट्रिक मोटारचं प्रिन्सिपल. अगदी याच प्रिन्सिपलनुसार या गॅल्व्हॅनोमीटरचं वर्किंग चालतं. लक्षात आलं? हा गॅल्व्हॅनोमीटर आहे. गॅल्व्हॅनोमीटरमध्ये काय दिसतं आपल्याला? सेंटरला 0 दिसतं आणि इकडे 100, 200, 300. त्याचबरोबर या 0च्या लेफ्ट साइडला पण 100, 200 आणि 300 आणि याला मध्ये काय आहे? एक पॉइंटर आहे. पॉइंटर म्हणजे जसं आपलं मोटारसायकलला स्पीडोमीटर असतो, तशा प्रकारचा पॉइंटर आहे मध्ये लाल रेषा असलेला. दिसते ना मध्ये जीच्या वरती लिहिलंय इथं पॉइंटर. हे लाल रेषा दिसते ना? हा पॉइंटर म्हणजे त्याचा काटा म्हणू आपण थोडक्यामध्ये. ठीक आहे. पुढे जाऊ आपण. पुढे सांगितलंय त्यांनी, "वी कॅन मेक सम इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स विथ इट." गॅल्व्हॅनोमीटरनं आपण काय करू शकतो? इलेक्ट्रिकल मेजरमेंट्स. म्हणजे काय मोजायचं गॅल्व्हॅनोमीटरने? तर करंट तयार झाला आहे किंवा नाही. इलेक्ट्रिक करंट त्या वायरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो किंवा नाही, हे पाहण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर वापरतात. म्हणजे इलेक्ट्रिक करंट तयार झालेला आहे किंवा नाही, क्रिएट झाला आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी. ठीक आहे. A coil is positioned between the pole pieces of magnet in such a way that the pointer on the galvanometer dial is connected to it. या गॅल्व्हॅनोमीटरच्या आतमध्ये काय असतं? ते आत्ता वाचलं आपण. गॅल्व्हॅनोमीटरच्या आतमध्ये काय असतं? एक कॉइल इज पोझिशनड म्हणजे एक कॉइल ठेवलेली असते. कुठं? बिटवीन द पोल्स पीसेस ऑफ मॅग्नेट. म्हणजे मॅग्नेटचे जे 2 पोल असतात, नॉर्थ पोल आणि साउथ पोल, याच्यामध्ये एक कॉइल ठेवलेली असते. इन सच अ वे दॅट द पॉइंटर ऑन द गॅल्व्हॅनोमीटर डायल इज कनेक्टेड टू द कॉइल. त्या कॉइलला तो पॉइंटर जोडलेला असतो. म्हणजे काय? या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता. काय दिसतं? यामध्ये प्लस चिन्ह दिसतंय, प्लस साइन. म्हणजेच बॅटरीपासून आलेली पॉझिटिव्हची वायर. हं. आणि राइट साइडला मायनस साइन दिसतं. म्हणजेच ते बॅटरीच्या
निगेटिव्ह टर्मिनलकडनं आलेली वायर. त्या 2 वायर्स त्या गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेल्या असतात. ठीक आहे. आता हे लाल पॉझिटिव्ह साइन जे दिसतं तिथून एक निळ्या रंगाचा भाग दिसतो. ती काय आहे? कॉइल अशी गुंडाळलेली दिसते. बरोबर? आणि त्या कॉइलला काळ्या रंगाचा पॉइंटर जोडलेला आहे. आणि तोच निळ्या रंगाचा भाग अगदी वरच्या बाजूला पण अशी कॉइल गुंडाळलेली दिसते. आणि एन आणि एस हे काय आहेत? पोल आहेत. मॅग्नेटचे पोल आहेत. बरोबर? मग जेव्हा हे प्लस आणि मायनस साइन दिसतं आपल्याला, म्हणजे बॅटरीकडून आलेल्या ह्या 2 वायर्स आहेत. अशा प्रकारे जेव्हा करंट फ्लो होईल पॉझिटिव्ह टर्मिनलकडनं, त्या निळ्या कॉइलमधून असा करंट जाईल. बरोबर? आणि तो कुठे जातो शेवटी? वरती निळ्या कॉइलमध्ये जातो आणि तिकडून निगेटिव्ह टर्मिनलकडे जातो. तर आता इथं काय आहे? तर तेच आहे इलेक्ट्रिक मोटारसारखंच आहे. म्हणजे काय आहे? करंट कॅरिंग कंडक्टर इज प्लेस्ड इन मॅग्नेटिक फील्ड. बरोबर आणि मग काय होतं? फोर्स इज अप्लाइड ऑन द कंडक्टर. म्हणजेच तो जो कॉईल आहे, ती जी कॉईल आहे, कंडक्टर आहे, त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला जातो. म्हणजेच काळ्या रंगाचा पॉइंटर काय होतो? मूव्ह होतो. म्हणजेच तो सुरुवातीला 0 वरती होतो. तो थोडा मूव्ह होतो. डिफ्लेक्शन म्हणायचं. याला म्हणायचं डिफ्लेक्शन. 0 वरून तो 10 वर गेला. म्हणजेच काय झालं? डिफ्लेक्शन. लक्षात आलं? गॅल्व्हॅनोमीटरच्या आतमध्ये अशाच प्रकारचं कन्स्ट्रक्शन असतं इलेक्ट्रिक मोटारसारखं. ओके. आपल्या पुस्तकामध्ये देखील अशा प्रकारे गॅल्व्हॅनोमीटर दाखवलेलं आहे. यामध्ये आपल्याला दिसतं एक रेड कलरचं आहे हे पॉझिटिव्ह टर्मिनल, ब्लॅक कलरचं हे निगेटिव्ह टर्मिनल. मग काय करावं लागतं? तर एक कंडक्टिंग वायर वापरून कंडक्टिंग वायर या टर्मिनलला जोडायची. तिकडून आणायची वायर आणि बॅटरीच्या कोण आहे निगेटिव्ह टर्मिनल. बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला जोडायची. वायर आणली अशी बॅटरीच्या निगेटिव्हला जोडायची. हे निगेटिव्ह टर्मिनल, हे बॅटरीचं पॉझिटिव्ह टर्मिनल. अशी वायर आणायची. इथं एक की बसवायची आणि की पासून निघालेली वायर ह्याला जोडायची. जर अशा प्रकारे जोडलं, तर सध्या त्याचा जो लाल कलरचा पॉइंटर दिसतो आपल्याला इथं गॅल्व्हॅनोमीटरमध्ये, तो सध्या कितीवर आहे? 0 वर आहे. बरोबर? जर तुम्ही की इन्सर्ट केली, इथं जर तुम्ही की इन्सर्ट केली, तर काय होईल? करंट फ्लो होईल. अशा प्रकारे करंट फ्लो होईल आणि करंट फ्लो झाला, की हा जो पॉइंटर 0 वर आहे, तो 10 वर वगैरे असा जाईल किंवा 20 वर जाईल. म्हणजेच त्याचं काय होईल? डिफ्लेक्शन होईल. म्हणजेच ह्या पॉइंटरवरती फोर्स अप्लाय केला जातो आणि फोर्स कशामुळे अप्लाय केला जातो? फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. म्हणजेच इलेक्ट्रिक मोटारसारखं या गॅल्व्हॅनोमीटरचं कन्स्ट्रक्शन आहे. ठीक आहे? पुढे जाऊ आपण. पुढे सांगितलंय तुम्हाला when a small current, for example 1 milliampere, flows through the coil will rotate. अगदी 1 मिलीअँपिअर करंट जरी त्या गॅल्व्हॅनोमीटरच्या आतमध्ये असलेल्या कॉइलमधून करंट फ्लो झाला, तरी देखील त्या कॉइलचं डिफ्लेक्शन होतं. म्हणजेच तो पॉइंटर डिफ्लेक्ट होतो. द रोटेशन विल बी प्रोपोर्शनल टू द करंट. म्हणजेच या पॉइंटरचं जे डिफ्लेक्शन आहे, म्हणजेच त्या पॉइंटरचं जे रोटेशन आहे, ते करंटशी प्रोपोर्शनल आहे. म्हणजेच काय? तर जितका ह्यामधून करंट जास्त फ्लो होईल, तितका तितकं त्याचं डिफ्लेक्शन जास्त होतं. लक्षात येतंय? ठीक आहे. पुढे सांगितलंय त्याने व्होल्टमीटर अँड एमिटर अल्सो वर्क ऑन द सेम प्रिन्सिपल. व्होल्टमीटर आणि एमिटर याचं ही प्रिन्सिपल गॅल्व्हॅनोमीटर सारखंच आहे. म्हणजेच काय प्रिन्सिपल आहे? व्होल्टमीटर कशासाठी वापरतात? टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. एमिटर कशासाठी वापरतात? टू मेजर द इलेक्ट्रिक करंट. अँड द प्रिन्सिपल ऑफ व्होल्टमीटर, एमिटर अँड गॅल्व्हॅनोमीटर is the same as electric motor, and the principle is that when current carrying conductor is placed in magnetic field, then force is applied on the conductor. पुढे जाऊ आपण. In galvanometer, the pointer deflects on both the sides of zero mark depending upon the direction of current. गॅल्व्हॅनोमीटरचा जो पॉइंटर आहे त्याच्या बरोबर मध्यभागी
0 आहे आणि लेफ्ट साइडला मग 10, 20, 30 राइट साइडला 10, 20, 30 किंवा मग काय 100, 200, 300 वगैरे असतं. तर इथं काय सांगितलंय, ह्या पॉइंटरच्या दोन्ही बाजूला रीडिंग का आहे? म्हणजे समजा उदाहरणार्थ तुम्ही अशा प्रकारे सर्किट कनेक्ट केलं. म्हणजे इथं बॅटरीचं निगेटिव्ह टर्मिनल आणि इकडे पॉझिटिव्ह टर्मिनल अशा प्रकारे की जोडून हे सर्किट कंप्लीट केलं, तर गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर राइट साइडला डिफ्लेक्ट झाला. उदाहरणार्थ राइट साइडला तो पॉइंटर गेला. म्हणजेच तो पॉइंटर जो आहे, तो पॉइंटर 0 वर होता तो राइट साइडला 10 वरती गेला. बरोबर? आणि समजा तुम्ही जर ही जी बॅटरी आहे, ह्या बॅटरीचे टर्मिनल्स उलटे जोडले. म्हणजेच मगाशी इथं जे निगेटिव्ह होतं ते इकडं पॉझिटिव्ह जोडलं, इकडं निगेटिव्ह जोडलं. अशा प्रकारे हे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. तर आता मात्र काय होतं, तर हे जे डिफ्लेक्शन आहे, ते राइट साइडला न जाता लेफ्ट साइडला जातं. बरोबर? म्हणजेच काय, करंटची डायरेक्शन जर चेंज झाली, म्हणजे बॅटरीचे टर्मिनल्स इंटरचेंज केले, तर मग तो पॉइंटर कधी लेफ्टला डिफ्लेक्ट होतो आणि बॅटरीचे टर्मिनल्स जर अपोजिट केले, उलटे केले, रिव्हर्स केले, तर मग तो पॉइंटर अपोजिट साइडला डिफ्लेक्ट होतो. असं आहे. ठीक. पुढे जाऊ आपण. पुढे सांगितलंय त्याने, कलेक्ट द मटेरियल ॲज शोन इन फिगर. या फिगरमध्ये जे सांगितलंय त्याप्रमाणे मटेरियल कलेक्ट करायचं. काय आहे फिगरमध्ये? एक मॅग्नेट आहे. ओके. आणि एक गॅल्व्हॅनोमीटर आहे. बरं. आणि गॅल्व्हॅनोमीटरपासून निघालेली वायर अशा प्रकारे इथं काय सपोर्ट आहे. सपोर्ट म्हणजे आधार. लाकडाचा एक लाकडाचं एक स्टँड आहे आणि इकडं पण स्टँड आहे. स्टँडवरती सपोर्ट आहे आणि ती वायर अशा प्रकारे इकडं आली. पुढे ती वायर अशी इकडे येऊन गॅल्व्हॅनोमीटरच्या दुसऱ्या टर्मिनलला जोडलेली आहे. यामध्ये कुठं बॅटरी जोडली आहे का? नाही. मग काय केलंय? तर गॅल्व्हॅनोमीटरच्या 2 टोकांना कंडक्टिंग वायर अशी जोडलेली आहे. फक्त गॅल्व्हॅनोमीटरच्या 2 टोकांना अशी वायर जोडलेली आहे. कुठेही बॅटरी वापरलेली नाही. आणि एक मॅग्नेट काय केलाय, असं उभ्या पोझिशनला मॅग्नेट ठेवलेला आहे. मॅग्नेट एक असा व्हर्टिकल पोझिशनला त्या कंडक्टरच्या खाली ठेवलेला आहे. लक्षात आलंय? बॅटरी वगैरे काही नाही. आता बघा, जर आपण हा मॅग्नेट ह्या ही जी वायर आहे ना, हां, ह्या जवळ नेला, वायरच्या जवळ नेला मॅग्नेट, असं जवळ नेला, तर ह्या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन येतं. म्हणजे 0 पासून त्यामधून डिफ्लेक्शन येतं 10-20 म्हणजे ह्यातनं काय झाला? करंट फ्लो झाला. कधी? मॅग्नेट जर वायरच्या जवळ नेला तर. आणि हा मॅग्नेट समजा इथून असा लांब नेला, तर पॉइंटर पुन्हा त्याचं जे डिफ्लेक्शन झालंय, ते डिफ्लेक्शन जातं आणि तो पॉइंटर पुन्हा कुठे येतो? 0. म्हणजे ह्याचा अर्थ काय सांगा? मॅग्नेट जर त्या कंडक्टिंग वायरच्या जवळ नेला, तर ह्यामध्ये करंट निर्माण होतो आणि मॅग्नेट जर दूर नेला, तर ह्यातनं करंट फ्लो व्हायचा थांबतो. लक्षात आला प्रकार? प्रकार लक्षात आला? आता इथं ए पोझिशन सांगितले. ए पोझिशन म्हणजे ही वायर अशी आहे पहिल्यांदा खाली दाखवलेली आहे. हं. आणि बी पोझिशन म्हणजे ते डॉटेड लाईन्सने असं वर दाखवलंय. ते काय आहे? तर आता हा एक पर्याय झाला. म्हणजे इथं तुम्ही काय केलं, तर हा जो कंडक्टर आहे, कंडक्टिंग वायर आहे, ती वायर कशी ठेवली? स्टेशनरी. आणि मॅग्नेट काय केला? मूव्ह केला. म्हणजे मॅग्नेट एकदा जवळ नेला आणि दूर नेला, तर ह्यामधून करंट फ्लो होतो. हे एक झालं. ह्याला दुसरा एक ऑप्शन आहे ऑर. काय करू शकता तुम्ही? मगा सांगितल्याप्रमाणे. काय करायचं? मॅग्नेट मॅग्नेट स्टेशनरी ठेवायचा. मॅग्नेट हलवायचा नाही. मग तर ही जी वायर आहे ना, ती वायर मूव्ह करायची. म्हणजे त्याला हलवायची वायर. बरोबर? मॅग्नेट स्टेशनरी ठेवायचा आणि कंडक्टर मूव्ह करायचा. मग तरी देखील यामधून करंट फ्लो होतो. म्हणजेच ह्याचं डिफ्लेक्शन येतं. बरोबर?
म्हणजे 2 गोष्टी तुम्ही शिकला इथं. काय? इफ कंडक्टर इज केप्ट stationary and magnet is moved, then current flows through the conductor. The current flows through the conductor. करंट फ्लो झाला तरच हे डिफ्लेक्शन होतं. एक झालं. एक काय सांगितलं? कंडक्टर इज केप्ट स्टेशनरी, वायर इज केप्ट स्टेशनरी अँड मॅग्नेट इज मूव्ड, देन करंट फ्लोज थ्रू द सर्किट. दुसरं काय सांगितलं? मॅग्नेट इज केप्ट स्टेशनरी बट द कंडक्टर इज मूव्ड, देन ऑल्सो द करंट फ्लोज थ्रू द सर्किट. आता हा मॅग्नेट त्याच्या जवळ नेला किंवा लांब नेला याचा अर्थ काय? मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं. काय म्हणतोय मी तुम्हाला? मॅग्नेट याच्या जवळ आहे आत्ता आणि इकडं हा मॅग्नेट कसा आहे? दूर आहे. म्हणजेच मॅग्नेट जर इथं असेल तर मॅग्नेटिक फील्ड जास्त आहे आणि मॅग्नेट जर लांब नेला तर मॅग्नेटिक फील्ड काय आहे? कमी आहे. म्हणजे याचा अर्थ काय? मॅग्नेटिक फील्ड इज चेंज्ड. पुन्हा आणखी एकदा सांगतो. 2 पर्याय कोणते? कीपिंग कंडक्टर स्टेशनरी अँड चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड एक, आणि दुसरं कीपिंग मॅग्नेट स्टेशनरी अँड चेंजिंग द पोझिशन ऑफ कंडक्टर. म्हणजेच मॅग्नेटिक फील्ड इज केप्ट कॉन्स्टंट and the conductor is moved, then also the current flows through this circuit. ठीक आहे. पुढे सांगितलंय त्याने, collect the material as shown in the figure, complete the circuit connecting galvanometer, keep the bar magnet erect in such a way that its north and south pole just below the copper wire. Now if the wire is kept moving from A to B, the pointer of the galvanometer is deflected and this is called Faraday's electromagnetic induction. ह्यालाच म्हणायचं फॅराडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कशाला? The bar magnet is kept erect in such a way that the north pole and south pole is just below the copper wire. If the wire is kept moving from A to B, the pointer of the galvanometer gets deflected and this is called a Faraday's electromagnetic induction. म्हणजेच कॉपर वायरच्या खाली मॅग्नेट उभा ठेवायचा आणि वायर काय करायची? ए पोझिशन कडून बी पोझिशनला मूव्ह करायची. म्हणजे मॅग्नेट स्टेशनरी ठेवायचा आणि वायर मूव्ह करायची. मग काय होतं? गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर डिफ्लेक्ट होतो. म्हणजेच करंट तयार होतो. म्हणजेच या कंडक्टरमधून करंट फ्लो होतो आणि ह्यालाच काय म्हणायचं आहे? फॅराडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. दुसरं काय सांगितलंय? नाऊ मूव्ह द मॅग्नेट विथ द वायर फिक्स्ड. म्हणजे तो दुसरा पर्याय. म्हणजे वायर फिक्स ठेवायची आणि मॅग्नेट जवळ न्यायचा आणि लांब न्यायचा. द गॅल्व्हॅनोमीटर पॉइंटर स्टिल गेट्स डिफ्लेक्टेड. तरी देखील गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर काय होतो? डिफ्लेक्ट होतो. लक्षात आले? त्यानंतर पुढे सांगितलंय त्यांनी आणखी एक ॲक्टिव्हिटी आहे छोटीशी. त्यात सांगितलंय त्यांनी कंप्लीट द सर्किट ॲज शोन इन फिगर 4.16a. 4.16a या फिगरमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्किट कनेक्ट करायचं. यामध्ये काय दिसतं तुम्हाला? एक गॅल्व्हॅनोमीटर आहे. त्यापासून निघालेल्या 2 वायर्स वरती कॉइलला जोडलेले आहेत. बॅटरी वगैरे अजिबात नाही. बरोबर? आणि त्याच्या शेजारी इकडं एक बॅटरी आहे आणि बॅटरीपासून 2 वायर निघालेत आणि त्या कशाला जोडलेत? सॉलिनॉइड कॉइल. सॉलिनॉइड कॉइल म्हणजे काय? कंडक्टिंग वायरची स्प्रिंग सारखा त्याला शेप द्यायचा आणि त्याचे 2 टर्मिनल्स आणि इथं की जोडलेली आहे. म्हणजेच सर्किट क्लोज किंवा ओपन करणे आणि इथं मात्र बॅटरी वापरलेली आहे. बरोबर? हे लक्षात आलंय. आता पुढं काय सांगितलंय त्यांनी? पुढं सांगितलंय कंप्लीट द सर्किट ॲज शोन इन फिगर. ते झालं. डिस्कस अबाउट
and select the components as required. In this experiment, if we open the plug key and make the current 0 in the coil, the pointer of the galvanometer deflects to a side and quickly comes back to 0. काय सांगितलं? प्लग की इथं इथं आहे प्लग की. प्लग की ओपन करायची आणि ओपन केल्यानंतर काय होईल? यातनं फ्लो होणारा करंट काय होईल? 0 होईल. प्लग की ओपन करायची आणि त्यातनं फ्लो होणारा करंट 0 करायचा. मग गॅल्व्हॅनोमीटरचा हा जो पॉइंटर आहे, हे गॅल्व्हॅनोमीटर आहे, त्याचा पॉइंटर काय होतो? एक साइडला डिफ्लेक्ट होतो आणि लगेच तो 0 वरती येतो. लक्षात आलंय? काय सांगितलं त्यांनी? पुन्हा एकदा. अशा प्रकारे फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे अरेंजमेंट करायची. हे सेपरेट युनिट आहे गॅल्व्हॅनोमीटरचं, बाजूला ठेवलंय आणि ही बॅटरी जोडून एक सर्किट बाजूला आहे. सॉलिनॉइड कॉइल वापरली आहे. ह्यामध्ये सध्या की कशी आहे? ओपन आहे. बरोबर? की ओपन आहे म्हणजे ह्यातनं करंट फ्लो होत नाही. हां. जर तुम्ही इथं की इन्सर्ट केली, तर काय होईल? तर अशा प्रकारे ह्यातनं करंट फ्लो होईल. करंट फ्लो झाला, की ह्या गॅल्व्हॅनोमीटरच्या पॉइंटरमध्ये डिफ्लेक्शन येतं. म्हणजे तो पॉइंटर 0 वरून 10 वर वगैरे जातो. हं. आणि जर तुम्ही ह्या की की इन्सर्ट केलेली जी आहे ती काढली, तर ह्यातनं करंट फ्लो होत नाही. मग करंट फ्लो होत नाही म्हटल्यानंतर हा जो पॉइंटर डिफ्लेक्ट झालेला आहे 10 वर वगैरे, तो पुन्हा ओरिजिनल पोझिशनला 0 वरती येतो. ठीक आहे. पुढे सांगितले त्याने, "इफ द करंट इन द कॉइल इज स्टार्टेड अगेन, द पॉइंटर अगेन डिफ्लेक्ट्स टू द अदर साइड अँड देन रिटर्न्स क्विकली टू 0." आता हा प्रॅक्टिकलचा भाग आहे. आपल्याला प्रयोगशाळेमध्ये करून बघायला पाहिजे. त्यानंतर पुढे सांगितलंय त्याने, "नाऊ व्हेन द इलेक्ट्रिक करंट इज फ्लोइंग थ्रू द सॉलिनॉइड कॉइल अँड द सॉलिनॉइड कॉइल इज डिस्प्लेस्ड विथ रिस्पेक्ट टू द कॉइल, द करंट इज प्रोड्यूस्ड इन द कॉइल." आता काय सांगितलंय त्याने, जर सॉलिनॉइड कॉइलमधून करंट फ्लो होत असेल आणि सॉलिनॉइड कॉइल ही डिस्प्लेस केली. सॉलिनॉइड कॉइल इज डिस्प्लेस्ड विथ रिस्पेक्ट टू द कॉइल. ह्याला म्हणायचं कॉइल आणि ह्याला म्हणायचं सॉलिनॉइड कॉइल. इफ द सॉलिनॉइड कॉइल इज डिस्प्लेस्ड विथ रिस्पेक्ट टू धिस रेक्टँग्युलर कॉइल. म्हणजे सॉलिनॉइड कॉइल काय केली? डिस्प्लेस केली. म्हणजेच ह्या कॉइलच्या जवळ नेली किंवा लांब नेली. तर तरी देखील ह्या पॉइंटरमध्ये गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर डिफ्लेक्ट होतो आणि पुन्हा ओरिजिनल पोझिशनला येतो. म्हणजेच थोडक्यात काय, हे जे पहिलं युनिट आहे कॉइलचं आणि हे दुसरं युनिट आहे. तर हे तुम्ही काय करायचं, कॉइल स्टेशनरी ठेवायची. म्हणजे पहिलं युनिट असं स्टेशनरी ठेवायचं, दुसरं युनिट त्याच्या जवळ न्यायचं, पुन्हा लांब न्यायचं. असं जरी केलं तरी सुद्धा ह्या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन येतं आणि पुन्हा 0 पोझिशनला येतं. त्यानंतर पुढे सांगितलंय, "व्हॉट विल बी इन्फर्ड फ्रॉम द अबोव्ह एक्सपेरिमेंट." या वरच्या 2 ॲक्टिव्हिटीवरनं तुम्हाला काय निष्कर्ष निघाला? Even if the solenoid coil is kept stationary, a change in current in solenoid coil produces a current in the coil. If the solenoid coil is moved towards and away from the coil, we see deflection in the galvanometer. And also, the faster the displacement of the solenoid, larger is the deflection in the galvanometer. जितकं तुम्ही solenoid coil, बरोबर आहे का, ही solenoid coil या कॉइलच्या जवळ न्याल, लांब न्याल, जवळ न्याल, लांब न्याल, तेवढं त्या गॅल्व्हॅनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन जास्त येईल. पुन्हा पुन्हा एकदा, फास्टर द डिस्प्लेसमेंट ऑफ द सॉलिनॉइड, लार्जर इज द डिफ्लेक्शन ऑफ गॅल्व्हॅनोमीटर पॉइंटर. ठीक आहे. इफ द करंट इन द सॉलिनॉइड कॉइल इज चेंज्ड, द करंट इज प्रोड्यूस्ड इन द कॉइल. म्हणजे सॉलिनॉइड कॉइलमधून फ्लो होणारा करंट जर तुम्ही चेंज केला, बॅटरी इथं जी वापरलेली आहे, त्याच्याऐवजी कमी व्होल्टेज पोटेन्शियल डिफरन्सची जर बॅटरी वापरली, तर ह्यातलं डिफ्लेक्शन काय होणार गॅल्व्हॅनोमीटरचं? कमी होणार. म्हणजे 10 वर जे जात होतं त्याच्याऐवजी 0 पासून फक्त 5 पर्यंत जाईल. म्हणजेच बॅटरी
जर कमी पोटेन्शियल डिफरन्सची वापरली, म्हणजे करंट कमी फ्लो झाला, की गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन कमी. करंट जास्त फ्लो झाला, की गॅल्व्हॅनोमीटरचं डिफ्लेक्शन जास्त. ठीक आहे. त्यानंतर पुढे सांगितलंय तुम्हाला आणखी एकदा. इफ द करंट इन द सॉलिनॉइड कॉइल इज चेंज्ड, ए करंट इज प्रोड्यूस्ड इन द कॉइल or if the solenoid coil is moved towards the coil, then also the current is produced in the coil. ठीक आहे. सोपा आहे भाग. तुम्ही एकदा वाचून बघा हा. पुन्हा एकदा रिपीट केल्यानंतर, रिव्हिजन केल्यानंतर तुम्हाला अधिक लक्षात येईल. याच्या पुढे एक भाग आहे, फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन. हा आपण नेक्स्ट पिरियडला शिकूया. ओके, थांबूया आपण.